नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल। मित्रांनो, रेशन कार्ड जे आहे ते तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्ये एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता। मित्रांनो, शासनाकडून नवीन ॲप जो आहे तो इथे लॉन्च करण्यात आलेला आहे। ह्या ॲपमध्ये कशाप्रकारे आपलं रेशन कार्ड जे आहे ते आपण डाउनलोड करू शकतो या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा बनला आहे, शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती मित्रांनो पाहायला भेटत असतात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला हा जो ॲप आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे मेरा राशन असं टाईप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता दुसऱ्या क्रमांकाला मेरा राशन 2.0 हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो, ह्या ॲपमध्ये रेशन कार्ड संदर्भातील इतर कामंसुद्धा तुम्ही करू शकता। त्यामुळे हा जो ॲप आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा ॲप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ॲप्लिकेशन जे आहे ते आता डाउनलोड झालेलं आहे। आपलं ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे। ओपन बटनावरती मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। इथे तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे। जी भाषा तुमच्यासाठी योग्य आहे ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे। मी मराठी भाषा निवडलेली आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता रेशन कार्ड संदर्भातील काही माहिती जी आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर सुरू कर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ध्यानात ठेवा मित्रांनो, इथे लॉग इन करण्यासाठी दोन पर्याय आहेत। एक म्हणजे बेनिफिशरी युजर्स आणि दुसरं म्हणजे डिपार्टमेंट युजर्स। आपण इथे बेनिफिशरी असल्यामुळे आपल्याला इथे बेनिफिशरी युजर्सवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे ह्या बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक जो आहे तो आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे। मी माझा आधार क्रमांक टाकून घेतोय। आधार क्रमांक मित्रांनो टाकून आपला झालेला आहे। बाजूच्या बॉक्समध्ये इथे हा जो कॅप्चा दिलेला आहे तो आपल्याला इथे बाजूच्या बॉक्समध्ये जसा आहे तशाच पद्धतीने अजिबात चूक न करता कॅप्चा भरून घ्यायचा आहे। कॅप्चा मित्रांनो इथे आपला भरून झालेला आहे। आता OTPने लॉग इन करण्यासाठी आपल्याला OTPने लॉग इन करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तुम्ही पाहू शकता OTP सेंड सक्सेसफुली। एक 6 अंकी OTP जो आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला असेल। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच नंबरवरती हा OTP आलेला आहे। तुम्ही पाहू शकता OTP आपला भरून झालेला आहे। इथे सत्यापित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आपला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली इथे झालेला आहे। जर तुम्हाला इथे MPIN बनवायचं असेल तर तुम्ही MPIN मित्रांनो बनवून घेऊ शकता किंवा स्किप बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। इथे काही परमिशन आहेत त्या परमिशन आपल्याला ॲपसाठी द्यायचं आहे। स्किप केल्यानंतर पुढे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुम्हाला वरती इथे पाहायला भेटणार आहे। त्यामध्ये हेड ऑफ फॅमिलीचं नाव आहे, फोन नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे, त्यानंतर तुमचा ॲड्रेस आणि रेशन कार्ड नंबर जो आहे तो तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे। आता रेशन कार्ड जे आहे ते तुमचं डिजिटल झालेलं आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं त्या अगोदर या ॲपमध्ये तुम्ही इथे पाहू शकता बरेच सारे ऑप्शन जे आहेत ते दिलेले आहेत। वरती इथे पाहू शकता पेंडिंग मोबाईल अपडेट, म्हणजे आतापर्यंत किती मोबाईल नंबर अपडेट करणं पेंडिंग आहे त्याचा नंबर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। मॅनेज फॅमिली डिटेल्समध्ये टोटल मेंबर किती आहेत ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ट्रॅक माय रेशनमध्ये तुमचं रेशन दुकान तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। असंख्य असे ऑप्शन जे आहेत मित्रांनो ते इथे दिलेले आहेत। हे जे ऑप्शन्स आहेत हे कशाप्रकारे वापरायचं याची माहिती तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मित्रांनो नक्कीच भेटेल। तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात की रेशन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं। तर तुम्ही इथे पाहू शकता वरती हा जो डाउनलोडचा सिम्बॉल आहे मित्रांनो, त्या डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड होणार आहे। त्यासाठी तुम्हाला इथे अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे PDF स्वरूपामध्ये तुमचं रेशन कार्ड जे आहे ते तुम्हाला इथे डिजिटल स्वरूपामध्ये पाहायला भेटणार आहे। रेशन कार्डामध्ये सुरुवातीला तुमचं नाव, ॲड्रेस, हेड ऑफ फॅमिली सगळं असणार आहे। मोबाईल नंबर कोणता अपडेट आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुमचं रेशन कार्ड नंबर इथे पाहायला भेटणार आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता
तुमच्या रेशन कार्डवरती किती मेंबर आहेत त्यांचं नाव, त्यानंतर त्यांचं एज आणि जेंडर, त्यानंतर हेड ऑफ फॅमिलीशी असलेलं रिलेशन आणि आधार नंबर जो आहे तो पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एका मिनटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं रेशन कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आशा करतोय व्हिडिओमधील माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची असेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद.